नमस्कार. WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा धडा आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते रसायनशास्त्रातील काही मूलभूत आणि पायाभूत संकल्पना, त्याच्यानंतर ॲटम म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, त्याच्यानंतर केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्रीच्या सब ब्रांचेस म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, एलिमेंट, कंपाऊंड, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स म्हणजे सेमी मेटल्स, त्याच्यानंतर इम्प्युअर सबस्टन्स म्हणजेच मिक्सचर, त्याच्यानंतर मिक्सचरमध्ये पण परत आपण जे आहे ते होमोजिनियस मिक्सचर, हेटेरोजिनियस मिक्सचर. देर आर 7 बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टीज दॅट इज द लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लुमिनस इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक करंट, यांचे याचा युनिट पाहिले. त्याच्यानंतर MKS सिस्टम पाहिली, CGS सिस्टम पाहिली, SI सिस्टम पाहिली. SI सिस्टम इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. त्याच्यानंतर युनिटची डेफिनेशन पाहिली. युनिट इज नथिंग बट द आर्बिटरली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड, दॅट इज वॉट द SI युनिट. दॅट इज वॉट द युनिट, आर्बिटरली डिसाइडेड अँड universally accepted, that is what the unit. Okay, then we will move towards the very laws for the combination of the chemical reaction. Very first law is that is what the law of conservation of the mass, that is what mass, law of conservation of the mass, total mass of the reactant which is quite exactly equal to the total mass of the product. त्याच्यामध्ये त्याने मर्क्युरी हवेमध्ये जाळली, जेवढं हवेचं वजन वाढलं तेवढंच मर्क्युरीचं कमी झालं. सेम सायमल्टेनियसली फॉस्फरस सोबत केलं, म्हणजेच रिॲक्टंटचं जेवढं मास आहे तेवढंच कशाचं राहिलं, प्रोडक्टचं. आलं लक्षात. मास लॉस झालं का नाही, मास फक्त कन्वर्ट झाला. आलं लक्षात. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. टोटल मास ऑफ द रिॲक्टंट विच इज क्वाइट एक्झॅक्टली इक्वल टू द टोटल मास ऑफ द प्रोडक्ट, दॅट इज वॉट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास. देन सेकंड लॉ is law of definite proportion. When two elements A and B combines together, then the mass of element B is always in the ratio of small whole number to the mass of element A. That is what the law of definite proportion. Okay, म्हणजे एखादा नॅचक्युप्रिक कार्बोनेट घेतला, इधर नॅचरल घेतला किंवा सिंथेटिक घेतला, तरी त्याचं जे कंपोजिशन आहे, त्याचे एलिमेंटचं जे कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज दिसून येत नाही. हे जे आहे ते लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शनमध्ये सांगितलेलं. ओके, then we will move towards the very next law, that is what the, आता हे सगळे जे लॉ आहेत ते लॉज फॉर केमिकल कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शन. केमिकल महत्त्वाचा शब्द कोणता आहे, केमिकल कॉम्बिनेशन ऑफ रिॲक्शन. ओके, then we will move towards the very next law, that is what the law of multiple proportion. Laws of लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. याच्या अगोदरचा लॉ कोणता होता, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. सगळ्यात म्हणजे हा लॉ मल्टिपल प्रोपोर्शनचा कोणी मांडला, जॉन डाल्टन नावाच्या सायंटिस्टने जे ते 1803 म्हणजे 18व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये त्याने जे ते लॉ मांडला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की व्हेरी बेसिक गोष्ट काय सांगितली की त्यांनी सांगितली वेन टू एलिमेंट्स A and B, नीट लक्ष द्या, वेन टू एलिमेंट्स A and B combines together to form more than one compound, the mass of element B is always in the ratio of small whole number to the mass of element A. That is what the law of multiple proportion. When two elements A and B combines together to form more than one compound, then the mass of element B is always in the ratio of small whole number to the mass of element A. That is what the लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. काय म्हणलं मी, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. परत समजून सांगतो बा, दोन एलिमेंट, परत शब्द आला एलिमेंट, द सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू द सिम्पलर वन बाय एनी केमिकल चेंज और बाय एनी केमिकल मीन्स दॅट इज वॉट द एलिमेंट. काय म्हणलं मी, एलिमेंट. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त, वेन टू एलिमेंट्स A and B, पण आता इथे दोन घेतलेत म्हणून इथे टू म्हणले. वेन टू एलिमेंट्स A and B, त्याला A and B मानलं, फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड. शब्द कोणता आला परत, कंपाऊंड. कंपाऊंडची डेफिनेशन परत लक्षात आली पाहिजे तुम्हाला. when two or more elements combines together in fixed or definite proportion, that is what the compound. इथे एलिमेंटचा पण शब्द प्रयोग आला, इथं पण कोणता आला, दुसरा, कंपाऊंड. द मास, परत एकदा शब्द आला, द मास ऑफ एलिमेंट B that combined with the given mass of element A
म्हणजे हा मास बी आहे तो ए सोबत मिक्स होतो, आर ऑलवेज इन द रेशोमध्ये, ऑलवेज इन द रेशो ऑफ. सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता आहे? स्मॉल होल नंबर. होल नंबर म्हणजे पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या. आलं लक्षात? त्याला होल नंबर म्हणतात. आलं लक्षात? When two elements A and B combines together to form more than one compound, then the mass of element B is always in the ratio of small whole number to the mass of element A. That is what the law of multiple proportion. आता सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल घेतलं पहा. हायड्रोजन हा एक इलेमेंट घेतला, त्याच्यासोबत ऑक्सिजन घेतला. काय घेतला? ऑक्सिजन. काय तयार झालं त्याचं? पाणी तयार झालं. काय झालं? पाणी. सेम परत फक्त प्रपोर्शन चेंज केलं. आलं लक्षात? हायड्रोजन आणि ऑक्सिजन घेतलं, पुढं काय तयार झालं? हायड्रोजन पॅरॉक्साईड. काय तयार झालं? हायड्रोजन पॅरॉक्साईड. त्याच्यामध्ये पहा, ऑक्सिजन 16 ग्रॅम आहे, ते किती? हायड्रोजन 2 ग्रॅम आहे. पण वेन टू एलिमेंट, समजा हा बी आणि याला ए मानलं, दोघांना एकत्र केलं. आलं लक्षात? दोघांना काय केलं? एकत्र केलं. पहा इथं काय म्हणलं? वेन टू एलिमेंट्स ए अँड बी कंबाइन्स फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड. इथे एक वॉटर तयार झालं, इथं काय झालं? हायड्रोजन पॅरॉक्साईड. मोर दॅन वन कंपाऊंड. Then mass of element A is always in the ratio of small whole number to the mass of element B. आलं लक्षात? बघा याच्यामध्ये काय आहे? रेशोमध्ये काय आहे? स्मॉल होल नंबर. काय म्हणलं मी? स्मॉल होल नंबर. आलं लक्षात? म्हणजे याला डिवाइड केल्यानंतर जे आहे ते स्मॉल होल नंबर येतात. आलं लक्षात? त्याला काय म्हणलं मी? आर ऑलवेज इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. फॉर एक्झाम्पल दॅट इज वॉट द हायड्रोजन. हे जे एक्झाम्पल आहे ते वरती शब्दबद्ध केलेले, शब्दात लिहिलेले. त्यालाच काय म्हणले? हायड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म टू कंपाऊंड्स. काय म्हणलं मी? टू कंपाऊंड्स, नेमली वॉटर अँड हायड्रोजन. वॉटर अँड काय? हायड्रोजन पॅरॉक्साईड. आलं लक्षात? हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि काय तयार झालं? वॉटर. दे आर ऑलवेज इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. वेन टू एलिमेंट्स ए अँड बी कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, देन द मास ऑफ एलिमेंट बी ऑलवेज इन द रेशो ऑफ स्मॉल होल नंबर. महत्त्वाचा शब्द काय? होल नंबर. कोणता नंबर? होल नंबर टू द मास ऑफ एलिमेंट ए. आलं लक्षात? दॅट इज वॉट द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. लक्षात आलं? अरे समजलं का? सोपे काय? विशेष वेगळं आहे का? नाही. 18व्या शतकाचं 1803 म्हणजे फर्स्ट डेकेड ऑफ 18th सेंचुरी. आलं लक्षात? फर्स्ट डेकेड ऑफ 18th सेंचुरी. मल्टिपल प्रोपोर्शन आहे, नावातच म्हणले मल्टिपल प्रोपोर्शन. इथं दोन जेवढे शब्द आले तेवढे लक्षात आले का? कंपाऊंड शब्द आलाय. कंपाऊंड बेसिक तुमचं एकदा सांगितलं का लक्षात राहिलं पाहिजे. आता एलिमेंट आणि कंपाऊंडची डेफिनेशन मी सांगितली तुमच्या लगेच, त्यावेळेस काय राहिली पाहिजे? लक्षामध्ये राहिली पाहिजे. एलिमेंट शब्द प्रयोग परत आला इथं. लक्षात? बाकी विशेष आलाय का? नाही. लक्षात आलं? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. समजलं का? घरी गेल्यानंतर परत एकदा वाचा, थोडं परत एकदा लक्ष द्या, सारखं लक्षात घ्या. सगळे लॉ एकाच वेळी लक्षात ठेवू नका. पहिले 3 लॉ सोबत लक्षात ठेवा, नंतरची 2 लॉ सोबत लक्षात ठेवा. लक्षात? पहिला लॉ कोणता आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. त्याच्यानंतर लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. त्याच्यानंतर लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. हे 3 लॉ सोबत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा लॉ कोणता आहे? तर गेलो-सॅक लॉ. आणि त्याच्यानंतर पुढचा लॉ कोणता आहे? तर ॲव्होगाड्रो लॉ. हे 2 लॉ काय करा? सोबत लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला विशेष अडचण येणार नाही. येस, काय प्रॉब्लेम इथपर्यंत? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन हे एवढं लिहायचं, एवढं एक्झाम्पल मेन्शन करायचं पेपरमध्ये जे आहे ते. 2 मार्काला लॉ विचारला जातो. लक्षात आलं? ओके, देन विल मूव टुवर्ड्स द व्हेरी नेक्स्ट स्लाइड. दॅट इज व्हॉट द गे-लुसॅक लॉ. लक्षात घ्या, गे-लुसॅक लॉ. आता इथं महत्त्वाचा शब्द कोणता आहे पहा? हे गॅसियस संदर्भात आहे म्हणून गॅसियस व्हॉल्यूम म्हणलं. काय म्हणलं पुढे पहा? गॅसियस व्हॉल्यूम. अतिशय सोपं आहे पहा. फक्त याच्यात एकच महत्त्वाची कंडिशन जी आहे ती म्हणजे टेम्परेचर. ओके, टेम्परेचर आणि प्रेशर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर, ही कंडिशन अतिशय महत्त्वाची आहे. त्याला लक्षात? काही ठिकाणी जी आहे ती ही कंडिशन सुरुवातीला टाकलेली. आलं लक्षात? म्हणजे सुरुवातीला म्हणजे कसं? ॲट कॉन्स्टंट किंवा ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर when gases combines or produce in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume. सिम्पल रेशो बाय काय म्हणलंय? व्हॉल्यूम. महत्वाची काय याच्यात डेफिनेशन मध्ये, ह्या लॉ मध्ये महत्वाची कंडिशन काय आहे? ॲट सेम किंवा ॲट कॉन्स्टंट शब्द वापरला तरी चालतो. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर ही जी कंडिशन आहे अतिशय महत्वाची. ही कंडिशन मिस करायची नाही. आयदर तुम्हाला जर लिहिताना सुरुवातीला ही कंडिशन लिहिली तरी चालते. म्हणजे कसं? Gay-Lussac law states that at constant temperature and pressure, when
gases combine or produce in a chemical reaction, they do so simple ratio with their volumes, with their काय volumes, provided all gases at same temperature and pressure. बघा, सेम टेम्परेचर अँड प्रेशर, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. आणि कशा संदर्भात आहे, कशासाठी संदर्भात आहे, गॅसेस संदर्भात आहे. कशा संदर्भात, गॅस आला म्हणजे तिथं काय आलं, व्हॉल्यूम आला. लक्षात, के-लुसॅक लॉ हा जो लॉ आहे तो कशा संदर्भात आहे, तर गॅसेस संदर्भात आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कंडिशन जी आहे ती ॲट कॉन्स्टंट किंवा सेम टेम्परेचर अँड प्रेशर. This law states that at constant temperature and pressure, when gases combines or produce in a chemical reaction, महत्त्वाचा शब्द कोणता आहे, केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन किंवा अगोदरच मी म्हणले सगळे लॉ आहे, लॉज फॉर कॉम्बिनेशन ऑफ केमिकल रिॲक्शन आहे. आलं लक्षात, त्याच्यामुळे हे चाललंय केमिकल रिॲक्शन डोक्यात घेऊनच चाललेले पाचही पण लॉ. हे लॉ केमिकल रिॲक्शन संदर्भातच आहे, म्हणून इथे केमिकल रिॲक्शन शब्द आला म्हणजे काय विशेष नवीन आहे का, नाही. पहिलंच वाक्य लिहिलेलं आहे पुस्तकात पाहिलं तर लॉच्या अगोदर, दिस लॉ इज ॲप्लिकेबल फॉर दिस लॉज आर ॲप्लिकेबल फॉर कॉम्बिनेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. दे डू सिम्पल रेशो विथ देअर व्हॉट, व्हॉल्यूम. गॅसेस म्हणल्यावर काय शब्द आलाय तिथं, व्हॉल्यूम. आणि महत्त्वाचं काय सांगितलं मी, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. दिस लॉ स्टेट्स दॅट at constant temperature and pressure, when the gases combine or produce in a chemical reaction, they always do simple ratio with their volumes. That is what the गे-लुसॅक लॉ. कोणता लॉ, गे-लुसॅक लॉ. आता त्याचं एक्झाम्पल इथं मेन्शन केलेले पहा, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि वॉटर. काय घेतले पहा, 100 ml आणि 50 ml आणि परत इकडे काय घेतले 100 ml. याला सगळ्यांना डिवाइड केलं तर किती आलं, 2 व्हॉल्यूम, 1 व्हॉल्यूम. आणि ते काय आलं, परत एकदा किती आलं, 2 व्हॉल्यूम आलं. टेम्परेचरच्या कंडिशन काय आहे, सारख्या. ऐका, शब्द काय वापरलाय, सिम्पल रेशो. सिम्पल रेशो विथ देअर व्हॉल्यूम्स, विथ देअर काय व्हॉल्यूम्स. इथं 2 व्हॉल्यूम, इथं 1 व्हॉल्यूम आणि इथं काय 2 व्हॉल्यूम. लक्षात आलं, हे महत्त्वाचं आहे. मेन्शन का, फार एक्झाम्पल वेगळे घेत बसायचं नाही. एक लॉ आला की त्याचं एकच एक्झाम्पल मीन व्हायला लक्षात ठेवायचं, जेणेकरून विशेष अडचण येत नाही. सिम्पल रेशो खाली इथं मेन्शन केलं आहे पायाने. खालचं काय वाचायची आवश्यकता आहे का विशेष, जे वरती सांगितलं त्याचंच त्यांनी प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशन दिले खाली. असं असं आहे, रेशो दिलाय 2:1:2. आलं लक्षात. स्टेटमेंट लक्षात आलं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, वेन गॅसेस कंबाइन्स ऑर प्रोड्यूस इन अ केमिकल रिॲक्शन, दे ऑलवेज डू सिम्पल रेशो विथ देअर व्हॉल्यूम्स. दॅट इज वॉट द हायड्रोजन प्लस ऑक्सिजन दॅट गिव्स वॉटर. 100 ml, 50 ml, 100 ml. व्हॉल्यूम किती आलं, 2 व्हॉल्यूम, 1 व्हॉल्यूम, 2 व्हॉल्यूम. त्याचा रेशो काय आला, 2:1:2. दॅट इज वॉट द विच लॉ, गे-लुसॅक law. For which substance, gaseous substance. This law is applicable only for the gaseous substances. Which substances, gases. That हा एक शब्द महत्त्वाचा आहे, गॅस आहे म्हणून तिथं व्हॉल्यूम शब्द महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर जे आहे ते सिम्पल रेशो विथ देअर व्हॉल्यूम हे महत्त्वाचं आहे. ही कंडिशन महत्त्वाची आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. कळलं. त्याच्या अगोदर कोणता लॉ पाहिला होता आपण, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. वेन 2 or more elements combines together, ते पण ए अँड बी, देन मास ऑफ एलिमेंट बी ऑलवेज इन द रेशो ऑफ स्मॉल वन टू मास ऑफ एलिमेंट ए. काय तयार झालं होतं, वॉटर अँड हायड्रोजन पेरॉक्साईड. लक्षात. सेम वेने दुसरा कोणता लॉ पाहिला आपण, गे-लुसॅक लॉ. कोणता लॉ म्हणलं मी, गे-लुसॅक लॉ. दिस लॉ इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द गॅसेस सबस्टन्सेस, दॅट इज वॉट द गॅसेस व्हॉल्यूम. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. कंडिशन मेन कोणती आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन दॅट गिव्स वॉट, वॉटर. काही अडचणीत पर्यंत कोणाला काही शंका, कुशंका, छोटी शंका, मोठी शंका, कुठलीही शंका असेल तर जे आहे ते तुम्ही यू कॅन आस्क मी ॲट एनी टाइम एनीवेअर. ओके. दॅट इज वॉट द गे-लुसॅक लॉ फॉर गॅसियस व्हॉल्यूम. काय म्हणलं मी, गॅसियस सबस्टन्सेस म्हणलं तरी चालतं. Okay, then we will move towards the very next slide. That is what the Avogadro law. Avogadro law अतिशय महत्त्वाचा लॉ आहे. Avogadro law, an equal volume of all gases at constant temperature and pressure contains equal number of molecules. That is what the Avogadro law. कोणता लॉ, Avogadro. An equal volume of all gases. नीट लक्ष द्या. Equal volume of all gases at, परत एकदा कंडिशन पहा, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. परत एकदा कंडिशन आलेली पहा, ॲट कॉन्स्टंट किंवा सेम टेम्परेचर आणि प्रेशर शब्द महत्त्वाचा आहे. ॲट सेम टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय म्हणलं मी, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. परत एकदा शब्द आला पहा, मॉलिक्युल.
मॉलिक्यूलची डेफिनेशन मी अगोदर सांगितली होती. बंडल ऑफ atoms combines together to form what? Molecule. That is what the molecule. Okay. An equal volume of all gases at constant temperature and pressure. Constant temperature and pressure contains equal number of molecules. That is what the which law? Avogadro law. कोणता law? Avogadro law. An equal volume of all gases. An equal volume. Volume कसा आहे? Equal of all gases. At constant महत्वाची कंडिशन परत constant temperature and pressure contains equal number of molecules. आता पहा यांनी काय सांगितलेले, मॉलिक्यूल जर कन्सिडर केलं तर एन म्हणलं का नंबर ऑफ मॉलिक्युल्स, लक्षात. मग तुम्ही काय करायचं, एन म्हणलं का व्हॉल्यूम म्हणलं का गेलुसॅक, आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणलं का ॲव्होगाड्रो लॉ, लक्षात. एन आला का ॲव्होगाड्रो लॉ, व्हीओएल व्हॉल्यूम शब्द आला का तो कोणता झाला, गेलुसॅक लॉ. कोणता लॉ, गेलुसॅक लॉ. बाकी काय विषय चेंज आहे का, नाही. सगळ्यांना लक्षात आलं. हा परीक्षेला अनेकदा विचारला तो अतिशय म्हणजे महत्त्वाचा आहे किंवा सगळेच महत्त्वाचं आहे, तरी सुद्धा हे महत्त्वाचं आहे ॲव्होगाड्रो लॉ. लक्षात आलं. कधी मांडले त्यांनी 1811. परत एकदा सेकंड डेकेड ऑफ द 18th सेंचुरी. लक्षात आलं. 18व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये जे आहे ते त्यांनी हे मांडलं. त्याच्यानंतर गेलुसॅक लॉ 2n त्याच्यानंतर 212 दॅट इज व्हॉट द ॲव्होगाड्रो लॉ. विच लॉ, ॲव्होगाड्रो लॉ. काय अडचण कोणाला इथपर्यंत, शंका कुशंका, छोटी शंका मोठी शंका नाही असेल तर काय करा, विचारा, अभ्यास करा, परत एकदा वाचा. परत ते म्हणजे कोणी पण असो त्याला एका वेळी कुठलीच गोष्ट समजत नसते. लक्षात आलं ना. एका वेळी सगळं तर कधीच समजत नसतं, थोडंफार समजतं, नंतर कमी अधिक प्रमाणात समजतं, पण हळूहळू समजण्याची प्रक्रिया वाढत जाते. फक्त जो कन्सिस्टंट आहे त्यालाच समजेल. लक्षात आलं. सायन्स इज ऑल अबाउट व्हॉट, consistency. What much amount of knowledge do you have, it doesn't matter at very first. सुरुवातीला तुम्हाला किती समजते, किती ज्ञान आहे ते मॅटर करत नाही. हाऊ कन्सिस्टंट यू आर दॅट मॅटर्स. लक्षात. याच्यामुळे कन्सिस्टंटली वाचा, काही अडचण येणार नाही. आली तर विचारत राहायचं. शक्यतो अडचण आली तर लगेच कुणालाच विचारायचं नाही. लक्षात आलं ना. स्वतःला आता AI च्या जमान्यामध्ये सगळे लगेच जातात गुगलला, बघतात काय होते, काय याचं काय उत्तर आहे, लगेच नाही का. लगेच उत्तर कधीच पाहायचं नाही किंवा लगेच कुणालाच विचारायचं नाही. माझं तर पहिल्यापासून कुणाला लगेच काय विचारण्याला विरोध आहे. स्वतः बघायचं, कारण का त्याचं एक उत्तर शोधताना आपल्याला 100 गोष्टी बाकीच्या काय होत असतात समजत असतात. समजा आपण स्वतः ते पाहायचा प्रयत्न केला, स्वतः त्याच्यावर विचार केला तर समजून जातं. जास्त काही त्याच्यामध्ये विशेष वेळ घालवत बसायचा नाही. पण एखादी गोष्ट आडली लगेच कुणाला तरी जाऊन विचारायचं कधीच नाही. आडले लगेच विचारलं जाऊन इमिडिएट उत्तर मिळेल, पण आपल्याला त्यातून जेवढं तुम्हाला नॉलेज त्या एका प्रश्नाच्या उत्तरातून मिळायला पाहिजे तेवढं मिळणार नाही. त्याच्यामुळं काय होतील, तुमचे विंग्स फार एक्सपांड होणार नाहीत, तेवढं संकुचित राहील. लक्षात आलं ना. त्याच्यामुळं दॅट इज व्हॉट द ॲव्होगाड्रो लॉ. An equal volume of all gases at constant temperature pressure contains equal number of molecules. That is what the Avogadro law. Example hydrogen, oxygen, water. काय तयार झालं, पाणी. व्हॉल्यूम शब्द आला का, गेलुसॅक. नंबर ऑफ मोल्स एन आला तर काय म्हणायचे तुम्ही, ॲव्होगाड्रो लॉ. कोणता लॉ, ॲव्होगाड्रो. काय अडचण कोणाला इथपर्यंत नाही. पाचही पण लॉ तुमच्या लक्षात आले पाहिजे. हे पाचही पण लॉने जे सांगण्याचा प्रयत्न केला हे थोडं अजून जास्त समराईज करण्याचा प्रयत्न कोणी केला तर परत एकदा जे आहे ते पुढची थेअरी मांडली गेली ती म्हणजे डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. कोणती थेअरी, डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. बघा पाचही पण लॉ महत्वाचे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, लॉ ऑफ इनडेफिनाइट प्रोपोर्शन, गेलुसॅक लॉ, ॲव्होगाड्रो लॉ. एक तासात आहे, फोन करू. लक्ष द्या. सॉरी, डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. कोणती थेअरी, डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी.
डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, डाल्टन नावाचं सायंटिस्ट आहे. अगोदर ते काय 4-5 लॉमध्ये त्यांनी सांगितलंय ते थोडंसं अजून शिस्तबद्ध, अजून कमी शब्दांमध्ये एकत्रितपणे मांडण्याचा प्रयत्न डाल्टननीच केला. लक्षात, ते लॉ मांडत होते, शब्दबद्ध करत होते, त्यावेळेस डाल्टननी काय केली, ते लॉ आहेत, लक्षात आलं, ही थिअरी आहे. काय थिअरी? सगळ्यात पहिल्यांदा परत एकदा, शक्यतो 18व्या शतकाच्या सुरुवातीलाच खूप सारा अभ्यास झाला आहे. त्यांनी काय केलं, अ न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी इन विच द प्रपोज द फॉलोइंग फीचर विच लेटर बिकम्स फेमस ॲज, कोणती थिअरी? डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. कोणती थिअरी म्हणलं मी? डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. अरे कोणती थिअरी? डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. नाव कोणते? परत एकदा शब्द कोणता आला बा? ॲटम. ॲटॉमिक थिअरी, ॲटम संदर्भात. ॲटम इज अ व्हॉट? ॲटम? ॲटम इज स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. पदार्थाच्या लहान कणाला अणू असे संबोधतात. थांबा. पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असे संबोधतात. नॉट फक्त लहान नाही, लहानात लहान, इतका लहान की ॲटम इज अ इनडिव्हिजिबल असा एक शब्द वापरला. लक्षात, अणूला फोडता येत नाही. लक्षात आलं? असं म्हणलं त्याच्यावर पण परत अणूला फोडता येतं वगैरे पुढं, नाही का? सुरुवातीला अणू ॲटम इज इनडिव्हिजिबल, त्याला परत रिस्ट्रिक्शन्स, असं थेरी मांडली, परत लिमिटेशन, परत थेरी मांडली, परत लिमिटेशन, चालूच राहिली त्यांचं काम, नाही का? आणि आपलं काम, त्यांचं काम चालू राहिलं नाही तर आपलं काम त्यांनी वाढवण्याचं काम केलं. असो, एक 3-4 पॉईंटमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅटर इज अ व्हॉट? TIP शब्द लक्षात ठेवायचा. TIP, ॲटम इज अ टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल. विसरायचं नाही बा. ॲटम इज टायनी म्हणजे खूप लहान, लक्षात, इंडिव्हिजिबल म्हणजे फोडता येत नाही, आणि पार्टिकल, दॅट इज व्हॉट द ॲटम. काय म्हणलं? मॅटर. आता परत एकदा शब्द आला पाहिजे इथं, मॅटर आलं का? मॅटर इज व्हॉट? एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाइड स्पेस. अशी कुठली तरी गोष्ट की ज्याला काहीतरी वजन आहे, वस्तुमान आहे, त्यांनी काहीतरी जागा व्यापलेला आहे, त्याला काय म्हणलं मी? मॅटर म्हणलं. काय म्हणलं? मॅटर. टायनी इंडिव्हिजिबल, TIP, टायनी म्हणजे खूप लहान, इंडिव्हिज्युअल म्हणजे त्याला फोडता येऊ शकत नाही असा, दॅट इज व्हॉट द ॲटम. लक्षात, ॲटम म्हणजे काय ते सुरुवातीला मानलं त्यांनी. त्याच्यानंतर ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट ऑफ डिफरंट मासेस. लक्षात, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं बा, ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज. गिवन एलिमेंटचे जे मास आहे ते काय, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? आयडेंटिकल. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स ऑफ डिफरंट मास. लक्षात, डिफरंट एलिमेंटला काय मास डिफरंट आहे, सेमला कसं आहे आयडेंटिकल, इतकंच आहे. त्याच्यानंतर कंपाऊंडची डेफिनेशन त्यांनी पुढे मांडलेली पहा. कंपाऊंड्स आर फॉर्म वेन 2 ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन्स इन फिक्स ऑर डेफिनाइट प्रोपोर्शन. सरळ तिसरा पॉईंट, कंपाऊंडची डेफिनेशन लिहिली तरी चालते. लक्षात, कंपाऊंड म्हणजे काय ॲक्च्युली ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी सांगितलं केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. लक्षात, केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन सांगितली. केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ओनली द, हा शब्द महत्त्वाचा आहे, रिऑर्गनायझेशन. पहिलं ऑर्गनायझेशन असतं, नंतर रिऑर्गनायझेशन. लक्षात, केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व ओनली द रिऑर्गनायझेशन ऑफ, हा हे महत्त्वाचा शब्द आहे कोणता? ॲटम्स. सगळ्यात महत्त्वाचा शब्द बा, केमिकल रिॲक्शन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ॲटम काय होतात? रिऑर्गनाइज होतात. पहिले ते ऑर्गनाइज असतात म्हणजे आहे तसे असतात, मग त्याला शफल केलं जातं आणि रिऑर्गनाइज केलं जातं, त्याला काय म्हणलं ते? केमिकल रिॲक्शन म्हणले. ॲटम्स आर नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय इन अ केमिकल रिॲक्शन. डाल्टन्स थिअरी कुड एक्सप्लेन ऑल द लॉज ऑफ केमिकल. हा हे महत्त्वाचा शब्द आहे. कुल्ड एक्सप्लेन, कॅन, कुल्ड, ऑक्झिलरी वर्ब माहिती असेल तुम्हाला. कॅन, कुड, मे, माइट, यूज टू, हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्बला ऑक्झिलरी वर्ब म्हणतात. लक्षात, त्यातलं कुल्ड वापरले इथे. कॅन, कुल्ड दोघांचा जवळपास अर्थ सारखाच आहे. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लक्षात, परत एकदा शब्द प्रयोग आला बा, केमिकल कॉम्बिनेशन, जो सुरुवातीला आला होता की लॉज फॉर कॉम्बिनेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. लक्षात, काय अडचण कुणाला इथपर्यंत नाही. दॅट इज व्हॉट द डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. काय सांगितलं मी? डाल्टन्स ॲटॉमिक. मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल्स. ऑल द ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट हॅव डिफरंट मास. लक्षात, इथं पहा, इथं पुढचं पहा, इन्क्लुडिंग मास. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट मास. याच्यानंतर कंपाऊंडची डेफिनेशन सांगितली. इथं सरळ कंपाऊंडची डेफिनेशन लिहायची. लक्षात, when 2 or more element combines together in fixed and definite proportion that to form a compound, that is what the compound. आणि त्याने काय सांगितले
शेवटी केमिकल रिॲक्शन इज नथिंग बट द रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. काय म्हणलं मी? रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम. इट कुड एक्सप्लेन, काय म्हणलं पुढं? इट कुड एक्सप्लेन द ऑल लॉज फॉर द केमिकल कॉम्बिनेशन रिॲक्शन. ओके, इथं म्हणलं शेवटचं वाक्य. काय अडचण इथपर्यंत विचारले तर 2 मार्कला विचारलं जाते डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. लक्षात आलं? 5 लॉ आहेत केमिकल कॉम्बिनेशन रिॲक्शनचे, आणि त्या लॉला समराईज करण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर डाल्टननी केलेली. लक्षात, म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं अगोदरच्या 4-5 जणांनी मिळून 4-5 लॉमध्ये, ते थोडं इन शॉर्ट करण्याचा प्रयत्न डाल्टननी केला. ते थोडंसं कंपाईल केलं आणि 4-5 मुद्दे मांडले की हा केमिकल कॉम्बिनेशन रिॲक्शन अशी आहे. म्हणजे काय, त्याच्या मॅटरमध्ये जे आहे ते टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे, त्याला ॲटम म्हणलं. ते त्याच्या मास संदर्भात बोललो. सेम असेल तर आयडेंटिकल मास, डिफरंट एलिमेंट असेल तर डिफरंट मास. मग कंपाऊंडची डेफिनेशन सांगितली. मग केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, ती रिऑर्गनायझेशन ऑफ द ॲटम्स. मग हे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी म्हणजे काय, तर त्यांनी काय केलं, ते सगळे लॉज जे आहे ते कुड सांगण्याचा प्रयत्न केला. सगळे लॉज एकत्रितपणे सांगण्याचा प्रयत्न केला. हे शेवटचं वाक्य. डाल्टन्स थेरी कुड एक्सप्लेन ऑल द लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द रिॲक्शन. समजलं का? समजे की नाही समजे? घ्या, लक्ष द्यायचं, समजेल पा. लक्षात काय एवढं रॉकेट सायन्स आहे का त्याच्यामध्ये? जेव्हा आपण एखादी गोष्ट पहिल्यांदाच पाहतो थोडं अनपेक्षित असतं. लक्षात आलं? लवकर समजून येत नाही, पण वारंवार तेच गोष्टी करत राहिलं तर तुम्हाला जे आहे ते विशेष काही नाविन्य राहणार नाही आणि गोष्टी समजून जातील. ज्याला काहीच कळत नाही ना, त्याने एकच फंडा ठेवायचा, रिपिटिशन. काय सांगितलं मी? रिपिटिशन. ज्याला गोष्टी समजत नाहीत, कमी समजतात, सायन्सबद्दल 10वीपर्यंत त्याने कमी अभ्यास केलाय, कमी विचार केलाय, रिपीट करायच्या गोष्टी. लक्षात, आफ्टर सर्टन टाइम इंटरवल तुम्हाला गोष्टी समजायला लागतात. लक्षात आलं? रिपीट करायची, रिपीट समजून घ्यायचं. ओके, दॅट इज व्हॉट द डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. कोणती थेरी? डाल्टन. आता पुढे सगळे मास आहेत. काय म्हणलं मी? मास सोडायचा आहे का? नाही. मी आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, जेवढ्या कन्सेप्ट पाहिल्या त्या प्रत्येक कन्सेप्टमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिसलं असेल ते म्हणजे नावातच केमिस्ट्रीचे डेफिनेशन. त्याच्यानंतर मास म्हणजे काय दिसलं का? ॲटम म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, सबस्टन्स म्हणजे काय, प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, इम्प्युअर सबस्टन्स म्हणजे काय. ह्या ज्या बेसिक क्वांटिटीज आहेत, ह्याच क्वांटिटीजचं वर्डिक करून जे आहे ते हा लॉ, तो लॉ, ती थेरी असं मांडण्यात आले आत्तापर्यंत. ठीक आहे ना? आता मासचे जे आहे ते वेगवेगळे टाईप आहेत. ॲटॉमिक मास अँड मॉलिक्युलर मास. लक्षात, सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, मोलार मास, फॉर्म्युला मास. लक्षात, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, असे 4-5 टाईप्स आहेत. शेवटी मोल्स अँड गॅसेस नावाचा एक छोटासा कन्सेप्ट आहे. 1 मोल म्हणजे काय, ते अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. लक्षात, आता आपण चालू करूयात. ॲक्च्युली ॲटॉमिक मास नावातच काय, ॲटॉमिक मास अणुचं वजन. लक्षात, ॲटॉमिक मास कसं मोजायचं? आता हे अतिशय महत्त्वाचं आहे. एव्हरी एलिमेंट ॲज अ कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास, म्हणजे त्याला एक स्पेसिफिक मास आहे. काय मास आहे? कसं मास आहे त्याला? स्पेसिफिक मास. ॲटॉमिक मास इज द मास ऑफ ॲन ॲटम. शक्यतो प्रयत्न करायचा मास ऑफ अ ॲटम नाही म्हणायचं, ऑफ ॲन ॲटमच म्हणायचं. ॲन शब्द वापरायचाच. लक्षात, AEIO माहिती ना, AEIOU वॉवेल्स, त्याच्या अगोदर ॲन वापरायचं. काय वापरायचं आहे? ॲन. शक्यतो तुमची उत्तरं जी आहेत ती सायंटिफिकली तर करेक्ट पाहिजेच, म्हणजे पाहिजेच, त्यात कॉम्प्रोमाइज शक्यतो नसायला पाहिजे. त्याचबरोबर सायमल्टेनियसली तुमची उत्तरं ही ग्रॅमॅटिकली सुद्धा करेक्ट असली पाहिजेत. असा एक आघात आहे, किंवा तसं असायला पाहिजे. किंवा डबल अवतरण चिन्हातली जी पुस्तकातली वाक्य आहेत ही जशीच्या तशी पेपरमध्ये असावी अशी एक अपेक्षा असते. लक्षात आलं? तर त्या दृष्टीने प्रयत्न करायचा. लगेच जमणार नाही, पण हळूहळू जमेल. लक्षात, डबल एखादा लॉ असेल, एखादं डेफिनेशन असेल, तर ते त्याच्या तोंडचं वाक्य असतं. लॉ असेल म्हणजे त्याचं तोंडचं वाक्य असतं, तर तो बदलायचा अधिकार आपल्याला नाही. जे डेफिनेशनचं जे वर्डिक्ट आहे ते तसंच्या तसंच असावं. लक्षात, शेवटी बदलू शकता. इज कॉल्ड ॲज, इज नोन ॲज, इट सेड ॲज, कॉल्ड ॲज, ते शेवटचं बदलू शकता. पण ते जे वर्डिक्ट आहे तेवढं ते बदलायचं नाही, शक्यतो बदलायचं नाही.
सायंटिफिकली करेक्ट तर तुमचं उत्तर असायलाच पाहिजे नाही, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही, पण मीन वाईल तुमचं उत्तर हे ग्रॅमॅटिकली सुद्धा करेक्ट असायला पाहिजे किंवा तसा प्रयत्न असायला पाहिजे. सुरुवातीला लगेच काही 100% तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट असेलच असं नाही, नाही का. तसा प्रयत्न करायचा अगदी जाणीवपूर्वक, लक्ष ठेवून, लक्षपूर्वक आपलं होते का ते पाहायचं. इट इज ॲक्च्युली हे पहा खूप व्हेरी स्मॉल. ॲटमच किती स्मॉल आहे. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. आता इथं पहा म्हणलं तुम्ही, ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन इलिमेंट. स्मॉलेस्ट क्रियापदाची स्वरूप ऑलरेडीच वापरले मी. लक्षात. व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल म्हणजे स्मॉलेस्ट, खूप लहान. लक्षात. एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल काय, मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज व्हॉट 1.6 × 10⁻⁻24 ग्रॅम. हे पहा -24 ग्रॅम. 1.6 × 10⁻⁻24 ग्रॅम काय मास ऑफ काय हायड्रोजन. आणि इट इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी, खूप लहान आहे ती. लक्षात. इट इज नॉट इझी टू मेजर. आपण लगेच असं मोजू शकत नाही. लक्षात. इट इज नॉट इझी टू मेजर. लगेच मोजता येणार नाही. लक्षात. 2-3 गोष्टी याच्यात लक्षात घ्यायच्यात. ॲटॉमिक मास, एव्हरी एलिमेंट हॅज अ सर्टन कॅरेक्टरिस्टिक मास. ॲटॉमिक मास इज द मास ऑफ ॲन ॲटम. ॲक्च्युअली इट इज व्हेरी स्मॉल. आता स्मॉल आहे तर त्यासाठी कशाचा रेफरन्स दिला आहे की हायड्रोजनचं एक्झाम्पल दिलं की मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज व्हॉट 1.67 × 10⁻⁻24 ग्रॅम. -24 मध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजून येतील. लक्षात. म्हणजे ते किती लहान आहे याचा एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये अंदाज येऊन जाईल. दिस इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी. खूप लहान आहे. लक्षात. नॉट इझी टू मेजर. जर लहान आहे तर मोजणं शक्य नाही आहे किंवा ते जवळपासच शक्य आहे किंवा रेअरली पॉसिबल आहे, अशा अर्थाने तिथे शब्दप्रयोग आहे. लक्षात. इन दिस सिस्टम ॲटम, आता C12, इन दिस सिस्टम ॲटम ऑफ C12 इज असाइन ॲज अ मास ऑफ एक्झॅक्टली 12 atomic mass of unit. that is what the atomic mass unit. लक्षात आलं. आता हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. आता C12च का वापरला. आता महत्वाचा शब्द पहा. इन दिस सिस्टीम मध्ये, ह्या सिस्टीम मध्ये ॲटम ऑफ C12 कार्बनचा 12 इज असाइन अ मास ऑफ एक्झॅक्टली 12 ॲटॉमिक मास ऑफ 12 ग्रॅम ऑफ C12 आयसोटोप म्हणलं तरी चालते. लक्षात. मग आता 1 ॲटॉमिक, यालाच काय म्हणले पहा, ॲटॉमिक मास युनिटलाच काय म्हणले, AMU, ॲटॉमिक मास युनिट. आहे पहा, हे जे आहे ना, हे शब्द महत्वाचा आहे. कोणता? ॲटॉमिक मास युनिट. कोणता शब्द महत्वाचा आहे? ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच AMU. लक्षात. मग C12च का वापरलं, परत एकदा प्रश्न पडतो. कार्बन 12च का वापरलं. शक्यतो कार्बन 12 वापरलं, नॉन रेडिएक्टिव्ह आहे. लक्षात. एक स्टँडर्ड व्हॅल्यू देऊ शकतं आपल्याला ते. लक्षात. स्टँडर्ड व्हॅल्यू देऊ शकतो. व्हॅल्यू मीन्स रेफरन्स म्हणलं तरी चालतं. स्टँडर्ड रेफरन्स व्हॅल्यू देऊ शकतं. फार काय त्याच्यामध्ये व्हॅरिएशन येणार नाही. लक्षात आलं. बाकीचे जर कुठलं घेतला तर थोडं मायनर व्हॅरिएशन देऊ शकतं. व याचा सगळ्याचा विचार करून जे ते C12 घेतलं. इन द सिस्टम ॲटम ऑफ C12 असाइन मास ऑफ एक्झॅक्टली 12 ॲटॉमिक मास युनिट. काय म्हणले बा? ॲटॉमिक मास युनिट. त्यालाच काय म्हणले? हा शब्द महत्वाचा आहे. याला AMU म्हणले. काय म्हणलं मी? AMU, ॲटॉमिक मास. C12 काय घ्यायचं ते कळलं का? त्याला काय फार सायंटिफिक रिझन नाही, पण C12च का घेतलं तर 1-2-4 त्याच्यामागची थोडी नॉर्मल एक टेंटेटिव्ह बेसिक कारणे होऊ शकतात. फार रेडिएक्टिव्ह नाही हे. जर व्हॅल्यू आली त्याची तर ती बदलणारी नसेल. म्हणजे समजा स्टँडर्ड किंवा रेफरन्स स्टँडर्ड म्हणून वापरायचं तर ती ॲक्च्युली जास्तीत जास्त मॅक्झिमम करेक्ट व्हॅल्यू पाहिजे किंवा ती करेक्टच पाहिजे किंवा नसेल करेक्ट तर मॅक्झिमम करेक्ट पाहिजे. या हिशोबाने जे ते C12 वापरलं. लक्षात आलं. तर 1 AMU इज डिफाईन ॲज अ मास एक्झॅक्टली इक्वल टू द 1/12. आता हे अतिशय महत्वाचं आहे. पहा, 1 AMU म्हणजे काय हे अनेकदा मुलांना कळत नाही. ते एक 5-50 स्टार करून ठेवा. लक्षात आलं. 1 AMU stands for what? 1 atomic mass unit. AMU stands for what? Atomic mass unit. 1 AMU is defined as the mass exactly equal to the 1/12 of the mass of 1 C12 atom किंवा आयसोटोप म्हणलं तरी चालतं. लक्षात. 1 AMU is defined as the mass exactly equal to the 1/12 of the mass of C12 isotope of an atom. लक्षात. 1/12 पार्ट.
म्हणजे C12 आयसोटोपचा 12वा भाग. कितवा भाग? 12वा भाग. C12 आयसोटोपचा कितवा भाग? 12वा. दॅट इज व्हॉट द 1 AMU. त्याला काय म्हणलं मी? 1 AMU. 1 AMU. 1/12th part of the C12 isotope. 1/12th part of the 12th C12 आयसोटोप. आता आयसोटोप म्हणजे काय? हा शब्द आयसोटोप ही टर्म अनेकांना नवीन स्ट्राईक झालेली पहा. आयसोटोप इज व्हॉट ॲटम. आयसोटोप इज व्हॉट. आता पुढे जाऊन आयसोटोप, आयसोटोन, आयसोबार, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस हे 4-5 टर्म जे आहे त्या पुढच्या एक स्ट्रक्चर ऑफ ॲटम चॅप्टरमध्ये आहेत, त्याच्यात आपण सगळे पाहणार आहे. पण आयसोटोप म्हणजे ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. दॅट इज व्हॉट द आयसोटोप. आलं लक्षात? ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. दॅट इज व्हॉट द आयसोटोप. आलं लक्षात? म्हणजे काय? x to the suffix z raised to a म्हणजे atomic mass number. z is what? Atomic number atoms of different element having same atomic number but different atomic mass number. That is what the isotope. मग C12 आयसोटोपचा पण 12वा भाग. कितवा भाग? 12वा. 1/12th part of the C12 isotope is nothing but what? 1 AMU. 1 AMU stands for what? Atomic mass unit. AMU stands for what? Atomic mass unit. Okay? कळलं का इथपर्यंत? Atomic mass. Okay, then we will move towards the very next slide. That is what let on. हा इथं लिहिले पहा 1 AMU. हे अतिशय महत्वाचं आहे. 1 AMU is equal to 1/12th part of mass of 1 C12 आयसोटोप म्हणलं तरी चालतं. आयसोटोपची डेफिनेशन आताच मी म्हणलं ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. दॅट इज व्हॉट द आयसोटोप. आयसोटोन, आयसोबार, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस पुढे आपण पाहू. जसं जसं वेळ मिळेल आणि जसं जसं जे ते गोष्टी येत जातील तसं तसं पाहत जाऊ. शब्द आला आयसोटोप म्हणून एकदा सांगितलं तुम्हाला. 1/12th पार्ट ऑफ C12 आयसोटोप. पण C12चं परत मास लिहिले बा 1.99 × 10⁻23 आणि जे आहे याचं कॅल्क्युलेशन केलं तर शेवटी जी ती व्हॅल्यू किती आली बा 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू किती आली 1.66 × 10⁻24 ग्रॅम. आणि हे जे आहे ते 1 AMU. काय म्हणलं मी त्याला? 1 AMU. लक्षात आलं? आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. लक्षात वरचं जे दिलंय ते शेवटी एका ओळीत समराईज करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. 1 U. U स्टँड्स फॉर व्हॉट? AMU म्हणजेच U. लक्षात? सारखं AMU म्हणणं गणित सोडवता नाही त्यांना थोडं अडचणीचं वाटायला लागलं नाही का? ॲटॉमिक मास युनिट, ॲटॉमिक मास युनिट. ते म्हणलं इसको थोडा शॉर्ट करेंगे. तुम्ही त्यांनी काय केलं? यू केलं. काय केलं? यू. युनिफाईड मास. कोणतं मास? युनिफाईड. 1 AMU. 1 U is equal to 1 AMU is equal to 1 Dalton is equal to 1 DA is equal to 1.66 × 10⁻24 gram. That is what the काय? That is what the unified mass. कोणतं मास? युनिफाईड. ही सगळी टर्म हे सगळं लक्षात ठेव. 1 U is equal to 1 AMU is equal to 1 Dalton is equal to 1 DA is equal to 1.66 × 10⁻24 grams. हे कन्व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला विशेष अडचण येणार नाही. येईल का अडचण? नाही. लक्षात. सो दॅट इज व्हॉट द ॲटॉमिक मास. ओके. येस, यू गॉट इट ऑर नॉट? समजलं की इथपर्यंत? समजून घ्या. विशेष काय अवघड आहे का? नाही. परत एकदा जे आहे ते मी सुरुवातीपासून आज आपण काय काय पाहिलं ते सांगतो तुम्हाला. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन पाहिलं, जॉन डाल्टनने मांडला. लक्षात? when 2 or more elements combines together to form more than one compound, the mass of element B is always in the ratio of small whole number to the mass of element A. एक्झाम्पल घेतले. आलं लक्षात? स्मॉल होल नंबर वगैरे. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन्स. त्याला इंडेफिनाइट सुद्धा म्हणलं जातं. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढचा लॉ कोणता आहे? गेलो-सॅक लॉ. गॅस संदर्भात आहे. आलं लक्षात? कंडिशन कोणती महत्वाची? टेम्परेचर अँड प्रेशर. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर when 2 or more gases combines together they always do simple ratio with their volumes. लक्षात? with their काय? volumes. त्याच्यानंतर एक्झाम्पल परत एकदा घेतलं. रेशो इथं खाली वरला 2:1:1. Okay. Then we will have the very next slide. That is what the Avogadro law. That is what the unequal volume of all gases at constant temperature pressure contains equal number of molecules. लक्षात? Unequal volume of all gases at constant temperature and pressure contains equal number of molecules. That is what the Avogadro law. कोणता लॉ? Avogadro law. ओके. तसं परत एक्झाम्पल हायड्रोजन, ऑक्सिजन, वॉटर आणि काय तयार झाले पुढे? गेलो-सॅक लॉ. इथं व्हॉल्यूम शब्द आला की गेलो-सॅक. नंबर ऑफ मोल्स आला काय? Avogadro नंबर. कोणता नंबर? किंवा Avogadro लॉ. त्याच्यानंतर पुढे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. वरचे सगळे लॉ जे आहे ते समराईज करण्याचा प्रयत्न कोणी केला? डाल्टननी. आणि त्याला म्हणले स्वतःची थेरी दिली. नाव आपण कसं आपण घरी
आपला बंगला बांधला, गावाला घर बांधलं तर आपण लगेच थोडंसं आपण स्वार्थी असतो, लगेच पहिलं आपलं नाव टाकून घेतो घरावर, नाही का? तशा अर्थाने जे आहे ते स्वतः मांडली डाल्टननी थेरी, स्वतःच नाव दिलं डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. लक्षात, एनी सिस्टीम ऑफ द केमिकल फिलॉसॉफी. खालचं लक्षात आलं, ॲटम म्हणजे काय, TIP शब्द लक्षात ठेवायचे, टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल. त्याच्यानंतर खालच्या टर्मिनॉलॉजी, कंपाऊंडची डेफिनेशन, केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, हे दोन सांगितलेले आहेत लक्षात. आणि आयडेंटिकल, समजा एलिमेंट आयडेंटिकल असेल तर त्याचा मास सुद्धा काय होतं आयडेंटिकल, आणि डिफरंट असेल तर मास काय होणार डिफरंट. लक्षात, इतकं बेसिक आहे. 4-5 ओळीचे, बाकी फापट पसार काही लिहित बसायचे का नाही. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास अँड ॲटॉमिक मास. कोणता मास आहे, ॲटॉमिक मास. अरे कोणतं मास, ॲटॉमिक. ॲटम, मग ॲटम परत मास ॲटॉमिक आहे, मास म्हणजे काय ते सांगितले लक्षात. मग ॲटॉमिक मास, मग ॲटम खूप लहान आहे, मग ते कॅरेक्टरिस्टिक मास आहे, म्हणजे त्याला सर्टन मास आहे. मग ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर इथं बघ परत म्हणलं, ॲटॉमिक मास इज द मास ऑफ ॲन ॲटम. असं लक्षात ठेवायचं. ॲटॉमिक मास म्हणजे काय, मास ऑफ ॲन ॲटम, मास ऑफ ॲन ॲटम, ॲटॉमिक मास. कॅरेक्टरिस्टिक्स, परत काय म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास, व्हेरी व्हेरी स्मॉल. काय सांगायची गरज आहे का विषय, जर लहान आहे तर ती मोजता येऊ शकते का इझिली, नाही, नॉट इझी टू मेजर. ओके, इन दिस इज द ॲटॉमिक C12 आयसोटोप. त्याच्यानंतर पहा 1 AMU म्हणजे काय ते सांगितले पहा. C12 आयसोटोप का वापरायचं ते पण सांगितलेले मी पहा लक्षात. नॉन रेडिओ ॲक्टिव्ह, आणि हे काही विशेष लक्षात नाही, फक्त लक्षामध्ये ठेवा काही विशेष, म्हणजे त्याचा ॲक्च्युली पेपरमधल्या कंटेंटशी काही संबंध आहे का नाही, फक्त एक जनरल नॉलेज म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. C12 नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे, आणि एक स्टँडर्ड रेफरन्स म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो, आणि एक एक्झॅक्ट व्हॅल्यू देऊ शकतो, म्हणून C12 वापर. स्टँडर्ड म्हणजे रेफरन्स वापरायचं, रेफरन्स म्हणून दुसऱ्या एलिमेंटला मेजर करण्यासाठी वापरायचं, तर मग ती व्हॅल्यू जी आहे ते फर्म पाहिजे, तिच्यात शक्यतो व्हॅरिएशन नसावं, म्हणून C12. 1 AMU डिफाईन मास एक्झॅक्टली इक्वल टू द 1/12. काय सांगितलं इथं मी, 1/12 पार्ट ऑफ द C12 आयसोटोप ऑफ एन ॲटम. लक्षात, 12वा भाग, 1/12 पार्ट ऑफ द 1/12 पार्ट ऑफ द C12 आयसोटोप. C12 आयसोटोपचा 12वा भाग, म्हणजेच 1 AMU. 1 AMU म्हणजे काय, AMU स्टँड्स फॉर व्हॉट, ॲटॉमिक मास युनिट. काय म्हणलं मी, ॲटॉमिक मास युनिट. 1/12 पार्ट ऑफ द मास ऑफ C12 आयसोटोप. काय म्हणलं मी, आयसोटोप. 1/12 पार्ट ऑफ द 1.99. ही व्हॅल्यू पुटअप केलेलं आहे. हे व्हॅल्यू फार लक्षात ठेवत बसायचं आहे का नाही, बघ ती व्हॅल्यू लक्षात ठेवायची, ती आपोआपच लक्षात राहते. लक्षात आलं ना, शेवटचं लक्षात ठेवायचं. 1 U स्टँड्स फॉर व्हॉट, युनिफाईड मास. A स्टँड्स फॉर ॲटॉमिक मास युनिट is equal to 1 Dalton is equal to 1 DA is equal to 1.66 into 10 raised to minus 24 gram. That is what the conversions. आलं लक्षात. 1 U is equal to 1 AM is equal to 1 Dalton is equal to 1 DA is equal to 1.6 into 10 raised to minus 24 gram. Okay, let it be. ठीक आहे, थँक्यू. कुणाला काही अडचण असेल, शंका असेल तर यू कॅन आस्क मी ॲट एनी टाईम एनिवेअर. रेस्ट ऑफ द पार्ट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.